आकाशवाणी औरंगाबाद ध्वनिचित्र. कोविड-19 विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी देशव्यापी लसीकरण मोहिमेला गेल्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात झाली. वो वैज्ञानिक, वैक्सीन रिसर्च से जुड़े अनेकों लोग विशेष रूप से प्रशंसा के हकदार हैं, जो बीते कई महीनों से कोरोना के खिलाफ वैक्सीन बनाने में जुटे थे, दिन रात जुटे थे. न उन्होंने त्योहार देखा है, न उन्होंने दिन देखा है, न उन्होंने रात देखी है. आमतौर पर एक वैक्सीन बनाने में बरसों लग जाते हैं, लेकिन इतने कम समय में एक नहीं, दो मेड इन इंडिया वैक्सीन तैयार हुई है. इतना ही नहीं, कई और वैक्सीन पर भी काम तेज गति से चल रहा है. ये भारत के सामर्थ्य, भारत की वैज्ञानिक दक्षता, भारत के टैलेंट का जीता जागता सबूत है. मराठवाड्यातही लस टोचून घेणारे वैद्यकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. या लसीकरण मोहिमेवेळी आमच्या वार्ताहरांनी घेतलेल्या प्रतिक्रिया आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहात. जालना इथं कोविड लसीकरण मोहिमेचं उद्घाटन झाल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या. हा क्षण ऐतिहासिक क्षण आहे, अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि समाधान देणारा क्षण आहे. त्याचं कारण मला आठवतंय की 9 मार्चला ज्यावेळी पहिलं रुग्ण सापडला दुबईहून आलेला, आणि त्यानंतर जी संख्या वाढत गेली, ज्या काम आपलं वाढत गेलं, जे लोकांच्या मनामधली जी भीती वाढत गेली, लोकांच्या मनामध्ये जे एक प्रकारे आता कसं होणार आपलं, आणि म्हणजे लस कधी येणार, ह्याला परमनंट उपाय आहे का नाही, या सगळ्या गोष्टींचं मनामध्ये एक प्रश्नांचं काहूर लोकांच्या मनामध्ये निर्माण झालं होतं. आणि आज हा क्षण एक ऐतिहासिक क्षण यासाठी म्हणेल की लोकांना त्याचं उत्तर आता सापडलं. लसीकरण जे अनेक आतापर्यंतचे साथीचे रोग होऊन गेले, त्या सगळ्या याबाबतचं काय होईल, जागतिक महामारी याचं काय होईल. तर आज जे लसीकरणाच्या संदर्भात कधी येणार, तर आज ही लस आपल्या बहादर, अत्यंत अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेम असणाऱ्या आपल्या वैज्ञानिकांनी ही लस शोधली सुद्धा. या लसीचा प्रयोगही झाला आणि आज या लसीचं प्रत्यक्ष त्या ठिकाणी सेंटरवर पूर्ण देशभरामध्ये आणि आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक सेंटरवर गेले आणि आज 10:30 वाजता त्याचं प्रत्यक्ष लसीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतोय. मला याच्यात मनापासूनचं समाधान आणि आनंद आहे. ज्या बहादर संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांनी, मग त्या डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, वॉर्ड बॉयज असतील, आपले अँब्युलन्स चालवणारे अँब्युलन्सचे चालक असतील, शववाहिनी करणारे लोक असतील, या सगळ्यांनी जे मागच्या 10 महिन्याचं जे कार्य केलं, मी तर त्यांना अतिशय मनापासून सलाम करेल. वैज्ञानिकांनी ज्यांनी लस शोधली त्यांना सलाम करेल. आणि आज ज्यांनी आपले मागच्या 10 महिन्यापासून आपल्याला एक सुरक्षितता देण्याचं काम करत होते, जे आपली मदत करत होते, आपले जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते, आज मला आनंद आहे की त्यांना आपण प्रथम प्राधान्याने लसीकरण करतो आहोत. आणि त्यामुळं जवळजवळ 8 लाख लोकांच्या लसीकरणाचा हा कार्यक्रम आज सुरुवात होतीये महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. हा कार्यक्रम 1 महिन्याभरात आपण संपवणार आहोत. ते संपल्या ज्यांनी लॉकडाऊनमध्ये आपलं संबंध राज्य स्वच्छ ठेवलं, त्या स्वच्छता कामगार असतील, अत्यावश्यक सेवा देणारे, ते पाणी सोडणारे लोक असतील, सफाई करणारे लोक असतील, लाईट लावणारे लोक असतील, महानगरपालिका, नगरपालिकेचे महसूलमध्ये काम करणारे लोक असतील, कलेक्टर्स, कमिशनर्सनी ज्यांनी प्रचंड काम केलं, पोलीस कर्मी ज्यांनी आपल्याला सुरक्षितता दिली, त्यांचाही ताबडतोबीनं आपण अपलोडिंग करून त्यांनाही आपण लसीकरणाच्या कार्यक्रमात मदत करणार, कारण त्यांनी आपला महाराष्ट्राचा आणि देशाच्या सगळ्या जनतेचं संरक्षण केलं. त्याचबरोबर नंतर आपल्या प्रत्येकाच्या घरातला वडीलधारा व्यक्ती आहे, आई आहे, आजी आहे, आजोबा आहे,
त्या सगळ्यांचं सुद्धा ज्यांना आता वार्धक्यामुळे कोमॉर्बिडिटीज निर्माण झालेल्या आहेत, इतर आजार निर्माण झाले, त्यांनाही आपण यामध्ये समाविष्ट करतो आणि त्यानंतर सामान्य माणसं सुद्धा त्यामध्ये घेतले जाणार. मला असं वाटतं की या सगळ्यांच्या बद्दल मी अतिशय भावपूर्ण मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या कार्याला मनापासून सलाम करतो आणि त्यांना खऱ्या अर्थाने ईश्वराचे खूप आशीर्वाद मिळावेत अशी माझी मनापासून ईश्वराला प्रार्थना करतो. आपल्याला हे कार्य पुढे चालूच ठेवायचंय. अत्यंत भयमुक्त आणि दुःखद असा मागचा कार्यकाळ होता. आता ह्या सगळ्या कार्यकाळाला आता आपल्याला विसर पाडून नवीन जीवन आणि नवीन पद्धतीनं जीवनाकडे पाहायचंय, आत्मविश्वासाने पाहायचंय, आत्मबल वाढवायचंय आणि आपलं जे म्हणून कार्य असेल ते कार्य अत्यंत आत्मविश्वासाने पुढे चालू ठेवायचंय. परंतु याचा अर्थ आपण सगळ्यांनी सुरक्षितता सुद्धा बाळगली पाहिजे. आज काही कायम त्याचं उच्चाटन झालंय अशातला भाग नाही, पण लस आली, त्याला सोल्युशन आलं, त्याला उत्तर आलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या माध्यमातून जी काही मोठी खूप दिवसाची जी एक वाट बघण्याची जी एक विषय चाललेला होता तर तो आता संपुष्टात आलेला आहे. जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता कुठल्याही परिस्थितीत संपलेली आहे आणि लसीकरणाचा हा कार्यक्रम आजपासून सुरू होतोय. आज महाराष्ट्रामध्ये 285 ठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रम होतोय. प्रत्येक ठिकाणी 100 लसीकरण दिले जाणार. पहिल्याच दिवशी 28,500 या ठिकाणी आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण दिलं जाणार. या निमित्ताने माझ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना एकच नम्रतेची विनंती करेल की आपण सगळ्यांनी ही सुरक्षित लस आहे, खूप मोठ्या पद्धतीनं त्याचा प्रयोग झालेला आहे, वैज्ञानिकांनी विश्वासाने सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी लसीकरण करून घ्यावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे, आव्हान आहे. आणि या आपल्या पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पुढच्या सगळ्या होणाऱ्या लसीकरणावर सुद्धा त्याचा खूप चांगला सकृतदर्शनी पॉझिटिव्ह परिणाम होईल आणि मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल. जालना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पद्मजा सराफ यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस पालकमंत्री राजेश टोपे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. लस घेतल्यानंतर त्यांनी आपला अनुभव व्यक्त केला. जालना जिल्ह्यातली पहिली लस मला घेता आली, त्याचा मला सन्मान मिळाला आणि ही लस घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण की मागच्या मार्च महिन्यापासून आम्ही पूर्ण आरोग्य विभाग ह्या कोरोनाच्या या महामारीला फेस करत आहोत. आम्ही त्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाचे अत्यंत विविध प्रकारे दुःख पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्यामुळे मला माझ्या सर्वांना असा संदेश आहे की ही लस घ्या आणि आपल्याला आरोग्य कर्मचारी आणि आमच्या सर्वांना ह्याचा प्रथम सन्मान दिल्याबद्दल मी आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप आभारी आहे. आणि ही लस अत्यंत सुरक्षित आहे, सेफ आहे. त्यापासून तुम्हाला कोरोनाचं प्रोटेक्शन मिळणार आहे आणि अजून पुढचा डोस एक घ्यायचाच आहे. मी सर्वप्रथम लस घेण्याचं कारण म्हणजे माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि सर्व इतर माझ्या सहकाऱ्यांनी पण ही लस न घाबरता घ्यावी आणि सर्वांना आपल्या सर्व कुटुंबियांना आणि इतर सर्वांना ह्याच्यापासून लसीकरणापासून प्रोटेक्शन मिळेल. औरंगाबाद जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. बालरोगतज्ञ डॉक्टर राजेंद्र वैद्य यांनी प्रथम लस घेतली. ते म्हणाले, नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र वैद्य, बालरोगतज्ञ, औरंगाबाद येथे प्रॅक्टिस करतोय. पूर्ण भारतामध्ये कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झालेला आहे. तो आपल्या औरंगाबादला पण सुरू झालेला आहे आणि चांगला पायंडा पडावा, लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा म्हणून आम्ही सर्व डॉक्टरांनी असं ठरवलं की आपण नेहमीच पेशंटला लस देतो, तर याची सुरुवात आपणच करू म्हणजे पेशंट्समध्ये लोकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होईल आणि ते सुद्धा लस घ्यायला घाबरणार नाही. त्या हेतूने आम्ही सुरुवात केली आणि तो पहिली लस घेण्याचा मान मला जिथे मिळालेला आहे. निश्चितपणे काहीही त्रास नाही आहे. सर्व लोकांनी न घाबरता लस घ्यावी, तंतोतंत तुलनांचं पालन करावं, अर्धा तास थांबावं आणि नंतर सुद्धा लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा तुम्हाला मेसेज येईल, त्या दिवशी परत दुसरी लस घ्यावी आणि त्याचबरोबर लस घेतली म्हणून सगळं संपलं म्हणून सगळे आपण जे पाळत आलेले आहोत नियम त्याचं काटेकोरपणे पालन करावं. मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग आणि हँड सॅनिटायझेशन, क्राउडिंग टाळावी. हे जर तुम्ही केलं तर निश्चितच आपण कोरोनावर मात करू आणि भारत आपला जगातला रोल मॉडेल ठरेल व्हॅक्सिन रोल आउट करायचं आणि व्हॅक्सिन देण्याबद्दल आणि ते निश्चितपणे आपण समर्थपणे पार पाडत आहोत आणि पार पाडू सुद्धा याचा मला विश्वास आहे. धन्यवाद.
बीड इथं आयएमएचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अनुराग पांगरीकर यांना पहिली लस देऊन या लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. ते म्हणाले, सर्वप्रथम कोरोनाची लस आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झाली यासाठी मी देशाच्या शास्त्रज्ञांचे आणि प्रशासनाचे आभार मानतो. सर्व जग हे पहिल्यानंतर दुसरी वेव्ह, तिसरी वेव्ह अशा ह्याच्यात जात आहे. आपण पहिली वेव्ह संपताना आहोत आणि या टप्प्यावर आपल्याला लसीकरण मिळाल्यामुळे आपल्या देशाचा याच्यात फायदा होईल असं अपेक्षित आहे. आणि मी बालरोग तज्ञ आहे. मी हजारो बालकांना व्हॅक्सिनेशन केलेलं आहे. त्यांचे पालक 1 दिवसाच्या बाळाला जेवढं विश्वासाने माझ्यासमोर ठेवतात तेवढ्याच विश्वासाने मी या प्रशासनासमोर मला स्वतःला लस घेण्यासाठी आलो. आमच्या बाकीच्या मेंबर्सची भीती जावी म्हणून आम्ही आयएमएचे पदाधिकारी, मी अध्यक्ष डॉक्टर पांगरीकर, सचिव डॉक्टर हिरवे, महिला प्रतिनिधी डॉक्टर संजीवनी कोटेचा, आमचे ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर विवेक पालवणकर, आम्ही सर्वांनी ही लस पहिले 5 म्हणून सुरुवातीला घेतली आहे. आणि शास्त्रज्ञांवर आमचा 100% विश्वास आहे. ही लस सुरक्षित आहे का नाही दाखवण्यासाठी ज्या स्वयंसेवकांनी स्वतःला लस टोचून घेतली आधी त्यांना आमचा सलाम. हिंगोली जिल्ह्यात कोरोना लसीकरण सोहळ्याचं उद्घाटन झाल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधत जिल्ह्यात लसीकरणाबाबत आणि कोरोनाच्या स्थितीबाबत माहिती दिली. हिंगोली जिल्ह्यात एकूण 6,650 लस प्राप्त झालेले आहेत. त्याच्या जवळपास 3,300 लोकांना लसीकरण केलं जाणार आहे. याच्यात 50% प्रायव्हेटचे आणि 50% गव्हर्नमेंट आरोग्य व्यवस्थेचे कर्मचारी आणि डॉक्टर्स आहेत. तर प्रातिनिधिक स्वरूपात हिंगोली आणि कळमनुरी या 2 ठिकाणी 100 लोकांना लसीकरण करण्याची सुरुवात झालेली आहे. आणि सकाळपासून सुरुवातीच्या सत्रामध्ये जिल्हा हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलचे प्रमुख जे डॉक्टर आहे मोरे साहेब त्यांनी, तसेच नागरे साहेब प्रायव्हेटचे यांनी, अशा प्रायव्हेट आणि पब्लिक दोन्ही सेक्टरचे डॉक्टर्सनी लस घेतलेली आहे. याच्यानंतर लसीकरण चालू राहणार आहे. पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाची सुरुवात झालेली आहे. 30 मार्चला जेव्हा आमचा पहिला रुग्ण आढळला होता तेव्हापासून आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात जवळपास 3,500 रुग्ण आढळले आहेत, जे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी संख्या आहे रुग्णांची. एका वेळी आमच्या पूर्ण डिव्हिजनमध्ये औरंगाबाद नंतर दुसरा स्थान झाला होता. पण हिंगोली जिल्ह्यातले डॉक्टर्सनी तसेच प्रशासनाने खूप जिकिरीने प्रयत्न करून ही संख्या कंट्रोलमध्ये ठेवली. आमच्या जिल्ह्यात प्रत्येक पॅरामीटरमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असो किंवा मॉर्टॅलिटी रेशिओ असो किंवा ऍब्सोल्यूट नंबर ऑफ पेशंट्स असो, आमच्या जिल्ह्यांनी पूर्ण राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. मला पूर्ण राज्यामध्ये मान्य सुद्धा केला गेला आहे. आमच्या जिल्ह्याचं जे पॅटर्न आहे माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांनी पूर्ण डिव्हिजनमध्ये राबवलं सुद्धा. तर याच्या आणि जी सुरुवात होत आहे लसीकरणाची, मागच्या वर्षी याच रोजी पूर्ण देशामध्ये सर्व्हेलन्सची सुरुवात झाली होती आणि एका वर्षात हिंगोलीने जे रणनीती आखली त्याच्या यशस्वीपणाची आज हे ग्वाही आहे. आणि मी याच्या पुढे सुद्धा हिंगोलीमध्ये असंच उत्साह कायम राहील आणि प्रत्येक आरोग्य विभागाचा प्रशासनाचा कर्मचारी कोरोना विरुद्ध लढा देण्यास असंच तत्परतेने सजग राहणार आहे. आणि तसेच जेवढ्या लोकांना आम्ही याच्यासाठी रजिस्टर केलं आहे ते सगळे लोक 100% लसीकरणसाठी पुढे येऊन लसीकरण घेणार आहेत याची मला पूर्ण खात्री आहे. आणि हिंगोली जिल्ह्याचे, हिंगोलीकरांचे, माझ्या राज्याचे, माझ्या देशाचे आणि जगाचे सर्व नागरिकांचे दीर्घायू तसेच निरोगी भविष्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर आनंद मेने यांनी पहिली लस घेतली. ते म्हणाले, सर्वांना थोडं कुतूहल, भीती आणि अशा गोष्टी दिसून आल्या. त्यामुळे मी वैद्यकीय अधीक्षक या नात्यानं मी सर्वात पहिले लस घेतलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही लस अत्यंत सुरक्षित आहे आणि एकदम परिणामकारक आहे. आपल्याला लसीचे 2 डोस घ्यायचे आहेत, एक आज आणि एक 10 दिवसानंतर दुसरा डोस. कोणती भीती न बाळगता की ही लस घ्यावी आणि सर्वांना सुरक्षित कोरोना आजारापासून सुरक्षित राहावे हे सर्वांना मी आवाहन करीत आहे. ही लस अत्यंत आपल्या भारतातल्या 2 कंपन्या, ही लस स्वदेशी आहे. आपल्या भारतातल्या शास्त्रज्ञांनी अहोरात्र मेहनत करून ह्या लसीची निर्मिती केलेली आहे आणि ही लस अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक आहे. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी लसीकरणात साथ द्यावे, लस घ्यावी आणि आपले आरोग्य उत्तम ठेवावे. परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्यातल्या लसीकरणासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, परभणी जिल्ह्यामध्ये कोविड-19 या आजारावरती प्रतिबंधात्मक असलेली लस जी आहे त्या लसीच्या लसीकरणाच्या मोहिमेला 16 जानेवारीपासून प्रारंभ झालेला आहे
जिल्ह्याला एकंदरीत 9,330 इतके डोसेस प्राप्त झालेले आहेत आणि सर्वप्रथम आपण 4 ठिकाणी 4 बूथ उभे केलेले आहेत आणि प्रत्येक बूथमध्ये 100 याप्रमाणे 400 लोकांना ही लस देण्याचं नियोजन आपण केलेलं आहे. जिल्हा रुग्णालय परभणी इथं जांब येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, सेलू येथील रुरल हॉस्पिटलमध्ये आणि महानगरपालिकेच्या जायकवाडी येथे स्थित असलेल्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये प्रत्येकी 100 लोकांना आपण ही लस देणार आहोत. लस देण्या अगोदर कोविन ॲपवरती रजिस्ट्रेशन कंपल्सरी असल्यामुळे आपण या सगळ्या लोकांचं कोविन ॲपवरती रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे. त्यांना आपण एसएमएसद्वारे सूचना पण दिलेली आहे आणि त्यानंतर हे जे 100 लोक आहेत यांना दिवसभरामध्ये लस देण्याचं नियोजन आहे. सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या लसीकरणाच्या मोहिमेचा प्रारंभ झालेला आहे. या लसीचे परभणी जिल्ह्यामधले प्रथम लाभार्थी जे आहेत ते डॉक्टर दुर्गादास पांडे हे जिल्हा रुग्णालयामधले भूलतज्ञ हे आहेत. तदनंतर जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांनी देखील ही लस घेतलेली आहे आणि तदनंतर हेल्थ स्टाफ ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या सर्वांनी ही लस घेतलेली आहे. टप्प्याटप्प्यानंतर ही लस सर्वांनाच उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये हेल्थ केअर वर्कर्ससाठी आपण ही लस उपलब्ध करून दिलेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ही लस फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे पोलीस दलातील जवान असतील किंवा होमगार्ड्स असतील त्यांच्यासाठी ही लस असेल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्ष वयोगटाच्या पेक्षा पुढचे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही लस उपलब्ध करून दिलेली आहे. मी जाम येथे प्रायमरी हेल्थ सेंटरला व्हिजिट करून आलो, त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटल, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचं प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी व्हिजिट करून आलेलो आहे. या सगळ्या ठिकाणी हेल्थ केअर वर्कर्सचा जो उत्साह आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे. सगळेजण अत्यंत उत्साहाने लस घेण्यासाठी समोर येत आहेत आणि लस घेतल्यानंतर प्रत्येकाने त्याचे अनुभव मला सांगितलेले आहेत. लस घेतल्यानंतर कोणाला कसलाही त्रास या ठिकाणी झालेला नाहीये. अतिशय हलकी अशा प्रकारची म्हणजे लस देताना कोणताही त्रास त्याला त्या ठिकाणी जाणवत नाहीये आणि सगळेच जण अत्यंत उत्साहानं ही लस घेत आहेत. जो कार्यक्रम आहे तो 100% परभणी जिल्ह्यामध्ये यशस्वी होईल आणि जे टप्पे शासनाने ठरवलेले आहेत त्याप्रमाणे आपण सगळ्याच घटकाला ही लस उपलब्ध करून देणार आहोत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन चांडोळकर यांनी 16 जानेवारीला कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. लस घेतल्यानंतर आपल्याला कोणताही दुष्परिणाम जाणवलेला नसून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घेण्याचं आवाहन डॉक्टर चांडोळकर यांनी केलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर सचिन चांडोळकर, भूलतज्ञ म्हणून काम करतो महानगरपालिकेमध्ये आणि मी पहिला लाभार्थी होतो. 16 तारखेला माझं वॅक्सिनेशन झालं कोरोना कोविशिल्डचं आणि आज 2 दिवस झाले. आतापर्यंत मला साधं फक्त इंजेक्शन दिलं, त्या ठिकाणी थोडंसं दुखतं. आता काही त्रास नाहीये मला आणि साधारणतः ताप वगैरे येतो याच्यात, साधारण जसं आपण लहान बाळांना वगैरे वॅक्सिनेशन दिल्यानंतर येतो त्याच प्रकारचं हे आहे आणि आला तरी ती चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे घाबरू नका आणि कोरोनाच्या लढ्यामध्ये कोरोनाची व्हॅक्सिन घेऊन आपण सहकार्य करावं. धन्यवाद. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.